पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आनंदी डोक्यात तेल लावून देतेस काय? देते। आनंदी या असाचा तू आता इलस ना, तू जैस तोवर या असाच चालू राहणार। बाबा हा डोक्यात दुखता हा माझा। तुमका काय माहित अंगात किती अभ्यास असतात? लय अभ्यास तुका। बरोबर ना आनंदी? बरोबर। चलिए तेल लावून देते। आनंदी जरा जोर लाव गो। बर। आज काय घराकडे जाऊचा नाही वाटतं तुका? नाही जाणार राहू इकडेच। आनंदी बघितलंस आबा नुसते मका पिटायच्या मागे। आता तू इलास ना, आता मी हायसर थांबणार आज। तुझ्या बाजूकच झोपणार। आबा आज हायसर झोपणार आहे। चिंगी नीट बस जरा। हौशी खाव आनंदी। तू माका चिंगी बोललास? अगो टग्या असे मी टग्या। काय झालं? काय नाही तुम्ही झोपा। मुंबईत जाऊन विसरलीस ना मला? आता तू त्याची आऊत झालीस। पहिल्या पोराक विसरलंस, आता तू चिंगीच झालंस ना। टग्या हे टग्या टग्या चुकला माझा। माका टग्याच म्हणूचा होता। चुकून चिंगी लाट तोंडातून। टग्या ये ना तेल लावून देते की रागात आता तेल नाही लावून घेणार आहेस? हौशी खाव। आता मी छोट्या छोट्या गोष्टी मी रागवत नाही हाय। आता मोठा झालोय ना, तू तेल लाव। आनंदी चिंगी येतला काय? टग्या माहिती नाही रे। आबांनी बोलवलेला हा येतील पण येऊचा लागतच। आता बरं मी चिंगीक फोन करते, मग आता येतला। सुट्टी पण पडली असत ना ते का येतल आता, तर टेन्शन नका घेऊ। तू तेल लाव। झोप येते नका। काय रे बघत काय बसलेत नुसते? खा ना चिंगी, तुझ्या आवडीचा चीज पिझ्झा खा बरं। खा चल। मन नाही करत ते खायचं माझं आज। हो बरोबर आहे, मला पण कंटाळा आलाय हे खायचा। अरे असं काय करते? कसला कंटाळा? अगं ती खानावळ तिथलं आवडतं ना तुला, म्हणून ते वरण भात आणलंय तुझ्यासाठी। ते पण खायचा कंटाळा आलाय रे दादा। असं काय करताय तुम्ही? हा पिझ्झा पण आणलाय। एरवी तर नेहमी पिझ्झा पिझ्झा करता काय काय? खाऊन बघ पिझ्झा। रोज रोज पिझ्झा पिझ्झा खाऊन बघ, मग म्हण मला मज्जा येते म्हणून। अरे रोज पिझ्झा खाल्ला ना तर वरण भातापेक्षा पण वाईट लागतो तो। बरं ठीक आहे, आता मी असं करेन, ऑफिसवरून आलो की जेवण बनवत जाईन। ठीक आहे? रे देवा घे, काय घे, खा। असं करू नको, खा। जेवणाची वेळ खा। आईच्या हातचा डाळ भात, वाव, आठवण येते मला। भेंडीची भाजी, आनंदीच्या हातची भेंडीची भाजी किती छान असते ना। वाव। सोलकढी, ताकाची कढी, आनंदीच्या जेवणाला सर नाही रे बाबा। आनंदीच्या हातचं पाणी पण किती छान लागतं। कोण असेल का? बघितल्याशिवाय कसं कळणार ना दादा? बरोबर बरं ठीक आहे, मी बघतो। बघ. तुम्ही जेवण करायचं। जेवा जेवा। हो मी बघतो। अरे आई या, आम्ही जेवणच करत होतो। या जेवायला बसा। या मालती ताई या, काय म्हणता? या पिझ्झा खाता का? नाही मी पिझ्झा खायला आणि जेवण करायला नाही आलेले। मी जेवण करायला आणि पिझ्झा खायला नाही आलेले। काय झालं?
टेन्शन आहे का? काय झालं आजी? काही आई टेन्शन? आई काय झालं? काय झालं? पाटकर पाटकर कुठे आहेत? पाटकर तुम्ही एकट्याच आलात? पाटकर पाटकर कुठे आहेत? हे ना मी त्यांच्याचसाठी आली. अगं बाई, काय काय झालं काय मला सांग. अरे राघव, ते ना आज गोळ्याच घेत नाहीयेत. सकाळपासून मी त्यांना एवढं वेळ सांगते पण ते काही माझं ऐकतच नाहीयेत रे. काय म्हणताय? पिझ्झा, अगं बाई गोळ्या घेत नाहीत. काय झालंय ना? आजोबांना काय झालं? माझ्या लाडके आजोबा. चिंगू चिंगू काय नाही हा झालं. तू टेन्शन नको घेऊस. बावळतोस का तू? आपलं नाटक करायचं ठरलंय ना चिंगू. अगं, नाटक नाही केलं तर बाबाला खरं कसं वाटणार? हो का? असं असतं. आई अरे काय झालं मला कळलं. मला कळेल का काय झालं? या या काय झालं? काही कळत नाहीये. काय काय होतंय? काय औषध घेतलंय का त्यांनी? अरे औषधच घेत नाहीये सकाळपासून औषध नाही घेते. मी येतो. मी पण आले असते पण पायाचं काय करू माझ्या. जळलं मेलं ऑपरेशन पण आताच व्हायचं होतं. मला कळत नाही माझ्या नशिबाचं काय झालंय ते. बाबा मालती, या सगळ्यांना का घेऊन आलीस तू? अहो तुम्ही आता हट्ट करताय मग मी काय करू ना? अरे कोणासाठी हट्ट नको करू. याच्यासाठी याला कोणाचं काही पडलंय का? वर्षा, तुझ्या भावाला वरती घेऊन जा. हा हे बघ, मी गोळ्या घेणार नाहीये आणि मला कोणी गोळ्या घ्यायचा आग्रह पण करू नका. ऐका ना का करताय तुम्ही सगळे? का करतोय? आपण जे करतोय ते का करतोय याचं स्पष्टीकरण न देणाऱ्याला हा प्रश्न विचारायचा अधिकार आहे का? अहो मग मला तरी सांगा ना. मग ऐक तर, मला जगायचं नाही. अरे का जगायचं? कोणासाठी जगायचं? माझी मुलगीच जर हे घर सोडून गेली असेल तर मी कशासाठी जगायचं? आणि मला समजवायचा प्रयत्न करू नका. काका नका असं बोलू. दादा अरे समजाव ना त्यांना. बोलते काय बोलताय? बाबा, आजोबा ना तुझ्यावर रागवलेत. जर आई इथे असती ना हे सगळं झालं नसतं आणि आजोबांना तिने गोळ्या पण दिल्या असत्या. आनंदी थांबा आई, ह्याच्या गोळ्या कुठे? गोळ्या आहेत तिथे. हा द्या. कुठली गोळी आहे? ही निळी. बाबा हात पुढे करा. ही गोळी घ्या, नाहीतर काही कमी जास्त झालं तर पुढे मला बघावं लागेल. तू माझ्यावर ओरडायचं नाही सर. तुला ओरडायचं असेल ना तर तुझ्या घरी जाऊन ओरड. हा, आणि माझी जर एवढीच काळजी असेल ना तर आत्ताच्या आत्ता आनंदीला इकडे घेऊन या. नाहीतर मी ही गोळी घेणार नाही. या गोळीवर मी असं पाणी सोडतो. राघव बघ रे. सगळ्यात ती बघती ती कैरी. पाडती कैरी. तू थांब गं आनंदी. आधी हा पावस करायचा झाड बघ. पावस रात्रीचो हलता ना तसा मेला या झाड हलता. पाडूक तरी गावक होय ना कैरी. ए सगळे हे बघ तुझ्या डोक्यावरच आहे. पाडती कैरी. पाड. हा दिसता माका दिसता.
लवकर टग्या. हा. आ, तुटला. तू जरा पुढे ये गो. नीट नेम धरून टाका. टाक टाक टग्या. पकडा पकड. एक टग्या 2 आहेत. गो आनंदी मागे पुढे काय होतायस? आता तुका कैरो पकडूची सवय राहिली नाही वाटतं आनंदी. मुंबईत विकतचो कैरी घेऊन खाणार तू. वय काय मग खाली उतर. मी दाखवते तुका कशी काढतात कैरी ते. उतर. नको गो. औशी काऊन तू जर पडलास ना तुझं गो ना मागा कोयतात घेतील. टाकती कैरी. ती पकड बघे कैरो. हा टाक टाक. पकड पकड. हा ए कोण आहे रे तिकडे? आंब्याकडे कोण मारताय तो? हे टग्या औशी काऊन पावत करेल आनंदी. चल उतर खाली. चल पटकन. अरे थांब, हिला इलाय मी तोंडात तोडतोय बघ. चल चल पटकन टग्या. आनंदी तू पळ तू पळ. तुझं काय आधी ये. तू खाली चल. हो ग येताय का? थांब ना जरा. सगळ्या माका कळणार नाही काय कोण आता? थांब आबांका सांगतो आणि तुझी धिंडच काढताय गावातून. टग्या थांब थांब इलाय मी. थांब टग्या टग्या. टग्या थांब इलाय मी. काय पळतास बघतायच मी. परत येशील काय? टग्या थांब थांब इलाय मी. थांब टग्या टग्या. थांब आबांका सांगतो आणि तुझी धिंडच काढताय गावातून. थांब टग्या. आला आला आला. रडा रडा. अगं काय झालं? राघवा चहा कधी देणार आहेस तू मला? बिस्किट बिस्किटांचं काय करू नुसते? चहा होतोय. थांब अरे जरा. दे रे दे. हा थांब. ते मारू दे ते. काय रे देवा. ए, चिंगी हळू ना जरा. मी केस विचारते ना. चिंगी काय हे पसारा एवढा करून ठेवलायस तू? हा कसं ठेव? अरे बघ पडलं. मला चहा देशील का? आई थांब जरा. अगं आज तू किती केस सोडतेस तू माझे. ए चिंगी तुझे केस गोंजर. काय झालं आता तुझ्या केसांचं? कळलं का? मला ऑफिसला जायचंय. वेळ नाहीये तुझ्याकडे. नाहीये. मग नको करू. बाबा घे तू कर माझे केस. हा कर कर. हिचे केस कर तुझ्या नको लेकीचे. नको तू करते ना. तू करते तिला करू. नाहीये दादा माझ्याकडे वेळ नाही. अरे तुला समजत कसं नाही? मला चहा घ्याय. मला चहा देशील का? थांब, दे, मला- दे. करतो अरे, त्या औषधांची वेळ असते. त्यावेळेला मला आधी गेले पाहिजे की नाही? अरे कर ना रे. करतो. हे काय करतो? दादा डबा बनवलायस का? आज पण बाहेरूनच खायचंय मी. देवा आणि माझा डबा. हे बघ दोघींचे डबे राहिले. आता पोरी तशाच राहतील. ऐका मी रे करून देवा. देतो. मी करून कधी देतो. करणार दादा? अरे ऑफिसला जायची वेळ झाली. माझी पर्स कुठे अशी? मला चहा देशील का? अगं वर्ष काय दादा ही फाईल तुझी आहे? ही माझी महत्वाची फाईल इकडे हा, कशी काय ठीक आहे, होती? हा. अगं दे मला ठेवू दे. दे काय दे. तू घे रे. उशीर झालाय. चिंगू चल बाय. आई हा येते हा. वर्षा जा बाबा जा. आज डबा नाही राजा. काहीतरी खाशील ग पोटभरीला. हिचे केस बघ कसे झालेत. कसे झाले म्हणजे कसे होणार? असेच होणार. आनंदी रोज तिला तेल थापायची डोक्यावर म्हणून ते मऊ सूत होते. आता कसे होणार? हा? हो. काय रे देवा. कर कर. मी नाही करू शकत. मला चहा दे. मला आता पहिले सकाळच्या गोळ्या घेऊ दे. मला चहा दे. ए आनंदी हिला चहा दे का आधी बघ. आलं ना मनातलं ओठावर आलं. काय रे राघवा. आनंदीची सवय झाली या घराला. तिच्याशिवाय घर पूर्णच होऊ शकत नाही.
आता कशी अनाहूत हाक मारलीस? ए राजा, सोन्या, तशी फोनवर एकदा आनंदीला हाक मारून बघ ना. तुझ्यासाठी येईल रे राजा ती धावत. हा, एकदा. दादा प्लीज एकदा कॉल कर, एकदा. राघव, ए राघव, राघव, कुत्रा आला मध्ये. आनंदी नाही म्हणून पसारा पडलाय ना हो ना, सगळ्यांना. हो ना. काय झालं काय झालं? अरे आता काय व्हायचं राहिलंय रे राघव. काय झालं? आवाजचा गोळ्या न घ्यायचा यांचा दुसरा दिवस आहे हो. देवा, काय? यांचं बीपी वाढलंय. भरपूर घाम येतोय त्यांना. राघव काहीतरी कर रे बाबा. काय रे देवा, अहो काय हे पाटकरांचं, म्हणजे मला कळत नाही म्हातारपणाचं. आता म्हातारपणाचं काही सांगू शकत नाही हो ना. ना. माझं पण मी त्याला सांगते की मला दे रे बाबा, माझ्या पण गोळ्या राहिल्या ना घ्यायच्या. नाव काय तुमचं? नंदू. नंदू. शिवानंद गावडे. अच्छा. वय काय तुमचं? राहू द्या, नका सांगू. हात कुठे मिळत आहे? आधार कार्ड द्या. आधार कार्ड कशाला हवंय? थांबा. मला काय तुमच्या नावाचं काय सिम कार्ड घ्यायचं नाही. माझ्याकडे 2 सिम कार्ड आहेत. नोंद करायला लागते ना, कोण येतं कोण जातं. तुम्ही रोज रोज येता. रोज कामावर येणाऱ्या मावशींचं पण आधार कार्ड चेक करायला सांगितलं सोसायटी. अहो मी काम करायला येत नाही. बरं रोज येता ना? नाही, गेले 2 दिवस कुठे आलो. पण काम असतं म्हणून येता ना? काही काम नाहीये हो. मग कशाला येता रोज? बबन व काय चाललंय? ते आधार कार्ड मागतायत. बबन तुला आधार कार्ड नंतर देते मी. आता आम्ही निघू का? मला आधीच उशीर झाला ऑफिसला जायला. वर्षात तुम्ही सांगताय म्हणून ठीक आहे. बरं रिक्षा थांबवल्या. थँक्यू बबन. चल 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 नंदू. रिक्षा मी थांबवली होती ना. तुम्हाला थँक्यू. त्यांचं आधार कार्ड नाही, त्यांची कुंडली मागवली पाहिजे. तू नक्की सांगितलंस ना त्याला? अहो सांगितलंय. मग अजून कसा आला नाही तो? मी त्याच्या कानाखाली मारली, त्याचा राग धरला असेल मला त्यानं. अहो एवढा काही वाईट नाहीये तो. या डॉक्टर या इथे. आले आले आले. हे बघा, बीपीच्या गोळ्या घेत नाहीयेत, हट्ट सोडत नाहीये. त्रास बघा किती होतो त्यांना. अहो पाटकर, तुम्ही बीपीच्या गोळ्या न घेतल्यामुळे जर तुमचं बीपी वाढलं असेल ना, तर मी तुम्हाला SOS इंजेक्शन देऊन ते नॉर्मल करू शकेन. पण तुम्ही जर गोळ्याच नाही घेतल्या तर तुम्हाला त्रास होणारच. नाही, मला इंजेक्शन नको. का नको? त्रास होतोय तुम्हाला, घ्यावं लागणार. नाही, मला इंजेक्शन नको. मला इंजेक्शन नको. बीपी चेक करू नका माझं. बीपी चेक करू नका. नाही, मला इंजेक्शन नको. ऐकता का जरा? राघव, तू का त्रास करून घेतोय? अरे मला इंजेक्शन नकोय ना, मी माझं बघेन ना काय ते. त्रास मला नाही, तुम्हाला होतोय. बीपी चेक करून घ्या. फक्त बीपी तर चेक चला करून घ्या. तिकडे, चला चला तिकडे. या. बसा बसा बसा. बसा. आणि ऐका माझं शांतपणे ऐका. हे बघा, डॉक्टर तुमचं बीपी चेक करतील आणि ते जर नॉर्मल असेल तर ते तुम्हाला इंजेक्शन देणार नाहीत. नक्की? तुमचा हात दे इकडे. रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. काय डॉक्टर? अहो यांचं बीपी नॉर्मल आहे. वाढलेलं आहे. नाही वाढलंय. मग आता इंजेक्शन? आता यांना इंजेक्शन द्यावं लागेल. इंजेक्शन नको. बाबा असं काय करताय? एवढंच इंजेक्शन येते. आणि अहो चिंगी सुद्धा घाबरत नाही इंजेक्शन. तुम्ही घाबरताय? नको. कशाला प्लीज प्लीज अरे त्रास होतो. नको ना डॉक्टर. नको डॉक्टर. नाही नको. झालं. रिलॅक्स. आता तुम्हाला बरं वाटेल. बरं येतो. आलो मी. हो. ये पाणी पी. दमलो असशील ना? आबा तो पावस कर ना, आता धापा टाकत असतात. मी काय त्याच्या हातात गावतोय? माझ्या हातात गावलंच ना पण. आबा नको, आबा लागतं. लोकांच्या बागेत आंबे चोरून जायचा किती आपण. आनंदी तो बापूस माझा मर्डर करता. मर्डर करी तुझं मर्डर. नको आम्हाला. आबा सोडा ते का? अगो तू पण ह्याचीच बाजू घेतलंस.
तुका माहिती आहे ना याचे उद्योगधंदे? आबा त्या पावसकरच्या बागेत ना आंबे अक्षरशः पुस्तक जाण दे नाही तर काय म्हणते आपण काय करूचा? हा? आबा नको लागतो आबा. लागतं ना परत करशील परत करशील. आबा परत करू काय आनंदी असताना हा चालला आपल्या गोवासोबत. नंतर मी काय करतोय खरा लागला तुका? आनंदी हाई दे तू. आता बघ आता मीठ मसाला कसं लावतोय आणि तू पावचर करतोय. ए थांब थांब टग्या. ही मोठी असा बाजूला ठेवते. हे येणार आहेत ना शनिवारी, तू काप दुसरे. आबा गोवाची लयच काळजी घेता. तुका नको काय करूचा? याल ना तुम्ही शनिवारी, वाट बघतीये मी तुमची.